नमस्कार, मी उमेश जामसंडेकर, जनहित फाउंडेशनचा महाराष्ट्र अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार. आज मी माझे मित्र वसीम खान यांच्याबरोबर त्यांच्या तहलका टीव्ही न्यूजसाठी एक इंटरव्ह्यू घ्यायला आलो सांताक्रूजला, प्रभाग क्रमांक 89 मध्ये. मुंबई सकट महाराष्ट्रातल्या जवळजवळ 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. लोकांनी पाहिलेलं आहे, जे टीव्ही चॅनल बघतात त्यांनी पाहिलेलं आहे की निवडणुका कशा पद्धतीने होत आहेत. राजकीय पक्षांना सत्तेचा माज किती आलेला आहे, पैशाची उधळपेट्टी किती होते आणि मोठमोठे नेते स्वतंत्र निवडणूक लढवण्यासाठी किंवा निवडणूक एक सूत्री होण्यासाठी इतर जे अपक्ष किंवा इतर पक्षांची जी लोक असतात त्यांच्यावर कशा प्रकारे दबाव टाकतायत आणि संविधान असो, लोकशाही असो, यांची पायमल्ली किती होते या बाबतीचा सगळा इतिहास तुम्ही बघितला असेल. जास्त त्याच्यावर बोलूया नको. आज मी आलोय प्रभाग क्रमांक 89 मध्ये. इथे नारळ निशाणी घेऊन तो मंगलताई शिंदे उभे आहेत. मंगलताई नमस्कार. नमस्कार. तुम्ही माझा इंटरव्ह्यू घ्यायला आलात तहलका न्यूजच्या माध्यमातून. मंगलताई, तुमचं खरं म्हणजे कौतुक केलं पाहिजे की अशा या परिस्थितीत म्हणजे जिथे अनेकांना धाकदपटचा दाखवला गेला, पैसा दाखवला गेला, दबाव आणला गेला. या मुंबईतलं प्रकरण सांगतो. मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद या ठिकाणी जास्त हा प्रकार झालेला आहे. तुम्हाला असं काही अनुभव वगैरे आला का? मला तर असा अजून काही अनुभव आलेला नाहीये. मी तर माझ्या लोकांसाठी उभी राहिले आणि मला जनतेने उभं केलं. बर. आणि मी जनतेसाठी जी लढाई आहे ती मी जनतेसाठी लढते. मला स्वतःसाठी लढायचं नाही म्हणून मी खंबीर आणि मला जनतेने इथे उभं केलंय असं मी म्हणू शकते. बर. हा परिसर दत्त मंदिर परिसर, याच्यामध्ये टोटल वोटर्स किती आहेत प्रभागमध्ये? किती अंदाजे किती असतील? अंदाजे तरी 47,000च्या आसपास आहे. आसपास. आणि हा तुमचा वॉर्ड जो होता पूर्वी, इथे अंदाजे मला वाटते 12,000 12,000 वोटर्स असतील तुमच्या एका वॉर्डमध्ये. पूर्वी वॉर्ड वाईज होतं, आता हा प्रभाग झालाय, म्हणजे पॅनल झालंय. 4 जणांचं एक पॅनल झालंय, बरोबर ना? हे पॅनल सुद्धा या वरिष्ठांची एक चाल असते मोठमोठ्या पक्षांची. त्यांच्याकडे म्हणजे अपक्षांनी कुठे डोकं वर काढू नये, पॅनलमध्ये अपक्ष येऊ शकत नाही 4 एकत्र. त्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. ठीक आहे, तरी पण तुमचं कौतुक आहे की तुम्ही उभे राहिलात या ठिकाणी. मला सांगा, या प्रभागात असा झोपडपट्टी प्रभाग आहे, बैठ्या चाळी आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात बैठ्या चाळीच असतील, बहुतेक ठिकाणी बैठ्या चाळीच असतील, काही ठिकाणी पूर्ण हा प्रभाग जो 89 जो प्रभाग आहे 89, जो आपला पूर्ण 90% पूर्ण स्लम एरिया, झोपडपट्टी एरिया, आणि 10% म्हणजे सुधारित आहे. पण 10% पण आपण म्हणू शकत नाही. पूर्ण 100% म्हटलं तरी चालू शकतं. पण याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था, गटाराची व्यवस्था, आरोग्याची व्यवस्था कशी आहे या ठिकाणी? आता ह्या ठिकाणी जर ह्या व्यवस्था बोलायला गेले तर गेले 25 वर्षापासून ह्या व्यवस्था ज्या पूर्वी होत्या त्या आताही तशाच आहेत. इथून पुढे पण मला वाटत नाही जर हे जे आहेत जे हे आले तर ह्याच्या पुढेही होतील, कारण की हे आधीपासूनचे उभे आहेत. मी असं म्हणू शकत नाही की मला कोणावर टीका करायची नाहीये, पण जे आपले जे सत्ताधारी आहेत, जे पॅनलवरचे नेते आहेत, त्यांनी खरं तर या सुधारणा म्हणजे 25 वर्षापूर्वी जर थोडे केले असतात तर कदाचित आता ही परिस्थिती उद्भवली नसती. जर तुम्ही आतमध्ये गेलात तर पूर्ण चिखल आहे, गटाराचं पाणी बाहेर आलेलं आहे, नाले स्वच्छ आहेत, लादीकरणाची जिथे गरज आहे तिथे लादीकरण आहे. आता प्रचारासाठी मी बाहेर पडलेच आहे. ऑलरेडी मी आधीच सगळा एरिया पिंजून काढलेला आहे, मला एक गल्ली माहित आहे. पण त्या परिस्थितीमध्ये आता जर आपण प्रचारासाठी जर गेलोय तर तिथल्या लोकांचं पण वेगळं मत आहे की आता तुम्ही आमच्याकडे मतं मागायला येणार, 5 वर्ष तुम्ही कुठे आहे? बरोबर. 5 वर्षानंतर तुम्ही आमच्या दरवाजात डुंकून सुद्धा बघणार नाही, असं त्या जनतेचं मत आहे. पण जनतेने पण नवीन चेहरा समोर आणला, कारण की तेच जर आपण आणले जे आधी पूर्वीपासून चालू आहेत. जसे बोलायला गेले सत्ताधारी आहेत, जसे आधीचे कार्यकर्ते आहेत, शाखा प्रमुख होते, नगरसेवक होते, आमदार होते, खासदार आहेत,
पण यांनी हा प्रश्न का उचलले नाहीये? मग आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते हे प्रश्न सॉल्व्ह करतात आहे, तर ह्यांना अधिकार नाहीये का हे प्रश्न सॉल्व्ह करायचे? आम्हीच अधिकार घेतलेला आहे का? जर आम्ही खुर्चीवर नसताना जर एवढे प्रश्न सोडवू शकतो, जसं लादीकरण असतं, रोडचे कामं असतात, हे मी रात्री स्वतः 3-3 वाजेपर्यंत उभं राहून मी काम केलं आमच्या महिलांसोबत. मग हे ते करू शकले नाही का? आणि जनतेलाही माहित आहे की काम करणारं कोण आहे, तर जनता त्याचं बरोबर उत्तर देईलच. तुमचं बालपण इथेच गेलं सगळं? माझं बालपण इथेच गेलेलं. म्हणजे तुम्ही त्रास सहन केलेला आहे, तुम्ही त्रास बघितलेला आहे. मी त्रास सहन केलेला आहे आणि बघितलेला आहे आणि आता देखील बघते. जेव्हा मुलं शाळेमध्ये निघतात, सकाळचा टायमिंग असतो, त्यावेळेला ज्या गल्ल्या आहेत आपल्या, ते गल्ल्या एकदम पाण्याने भरलेले असतात, गटाराच्या पाण्याने भरलेले असतात आणि मुलांना अक्षरशः म्हणजे शूज जे असतात ते भिजू नये म्हणून मुलांना बाहेर त्या हातात घेऊन येतात आणि बाहेर शूज घालतात. ही अशी परिस्थिती आहे इकडची. अरे ताईंनी ही जी परिस्थिती सांगितलेली आहे, आज या मुंबईला किती वर्ष झालेली आहे, गेली 25 वर्ष शिवसेनेच्या ताब्यात ही मुंबई आहे, बरोबर आहे. आणि ठीक आहे, त्यांनी म्हटलं की आम्ही करून दाखवलं, आम्ही केलं. ठीक आहे, काही गोष्टी जिथे झाल्या असतील सुधारित झाल्या असतील, पण ही जी परिस्थिती आहे, जी कोतवाडी म्हणा, पलीकडची वेस्ट म्हणा, या इथे तुमचे प्रभात कॉलनी म्हणा, तिथून जो हा परिसर आहे संपूर्ण झोपडपट्टीचा परिसर आहे जास्तीत जास्त. आणि अशा या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांची जर गैरसोय झालेली आहे आणि म्हणून त्यांना असं कुठेतरी वाटलं की ह्या लोकांसाठी मला उभं राहायचंय, मला हे प्रश्न मांडायचे. हीच तुमची भावना आहे ना? माझी हीच भावना आहे, कारण की मी जवळून हे प्रश्न बघताय. आणि राहिली गोष्ट याची, कारण की जे गटार आहे, नाले, ते साधारण खूप छोट्या गोष्टी आहेत, ह्या होण्यासारख्या आहेत. महानगरपालिकेच्या माध्यमातून ह्या होण्यासारख्या आहेत, जे आतापर्यंत ह्या झाल्या नाहीत. पण त्या का झाल्या नाही? त्या व्हायला पाहिजे होत्या. जे आपले एक फोनवरती जे पॅनलवरचे नेते आहेत, त्यांनी फोनवरून पण ह्या करू शकले असतात. अधिकाऱ्यांना तुम्हाला फोन करायचे आहे, त्यांना सांगायचं आहे की साफसफाई होत नाहीये, हे नाही. इथे तर आपल्या इथे माझं ऑफिस तर रामेश्वरी स्कूल जवळ आहे. रामेश्वरी स्कूलच्या समोरच तुम्ही बघू शकता की तो रोड कसा आहे. आणि ह्याच्यात जेव्हा तो पाऊस पडतो तेव्हा आणि सकाळच्या वेळेला पूर्ण त्या रोडवरती पाणी होतं. ही तुमची व्यथा बरोबर आहे. मला आता तुमच्या माध्यमातून इतके लोकांना एकच सांगायचंय की तुमची जी तळमळ आहे, तुम्ही जो त्रास काढलाय, तुम्ही जे घाण बघितलेली आहे आणि या घाणीत इतके वर्ष तुम्ही राहताय, बरोबर आहे ना? तर याच्यावर उपाय म्हणजे सरकारकडे एकच असतं की तुमच्या अशी काहीतरी SRAची योजना आणायची, जेणेकरून तुम्हाला एकाच्या एक डोक्यावर बसवायचं आणि परत त्या लोकांना मजबूर व्हावं लागतं, कारण तिथे शेवटी SRAचं म्हटल्यानंतर तुम्हाला ते टॅक्स बिल भरावं लागतं, बरोबर. आज महानगरपालिकेच्या एवढ्या सुविधा मिळत आहेत त्यांना. आज या लोकांनी, इतक्या लोकांनी आज केलेलं नाहीये. लाडक्या बहिणींना 1,500 रुपये द्यायला निघालेले आहेत, पण त्यांच्या लाडक्या बहिणी गटाराचं पाणी पितायत किंवा गटारात घाणीत राहतायत, यांची त्यांना शुद्ध कुठे आहे? आणि ही खंत तुमची आहे, म्हणून मला वाटतं तुम्ही कदाचित हे पाऊल उचललं असेल की मला ह्या लोकांसाठी जायचंय, बरोबर आहे. म्हणजे म्हणूनच तुमच्या माध्यमातून या सर्व लोकांना सांगणं आहे की पक्ष विसरा, झेंडा विसरा आणि त्यांचं जे मोठेपण आहे, सत्ता आहे, ताकद आहे, ते सगळं विसरा. तुम्ही जे बटन दाबाल ना, ते बटन दाबताना तुम्हाला कोणी अडवणार नाहीये. विचारपूर्वक दाबा. पैसा जो तुम्हाला मिळेल तो एकदाच मिळेल, पण तुम्हाला सोयी संपूर्ण पाहिजे असतील तर मंगलताईंना मत द्या, कारण तिने ते भोगलेलं आहे. ज्याने भोगलेलं आहे तोच माणूस तुमचा विकास करू शकतो, असं मी इथल्या लोकांना सांगू इच्छितो. मंगलताई, तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि तहलका TV माध्यमातून तुम्हाला अतिशय शुभेच्छा देतो. तुम्ही निवडून या आणि प्रामाणिकपणे लोकांची सेवा करून इथला विकास करावा, अशी मी तुमच्याजवळ आग्रही मागणी करतो. मला जर लोकांनी संधी दिली, ही संधी जर मला दिली तर नक्कीच ह्या संधीचं मी सोनं करेन आणि इकडे पुनर्विकासासाठी पण मी प्रयत्न करेन आणि जे लोक त्रास सहन करतात आहे त्या त्रासातून त्यांना मुक्त करेन. धन्यवाद. तुमची इच्छा पूर्ण करू आणि तुम्ही निवडून यावे अशी शुभेच्छा देतो तुम्हाला आणि आमच्याशी चॅनलशी बोलल्याबद्दल तुमचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताजा और खास खबरों को देखने के लिए हमारे चैनल तहलका TV न्यूज को सब्सक्राइब करें और लाइक, कमेंट, शेयर जरूर करें. जय हिंद.